मंत्रिपदासाठी नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच आग्रही, आमदारांचे समर्थक आपलाच नेता मंत्री बनणार असल्याचे फ्लेक्स मतदारसंघामध्ये लावतायत। भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री, भावी मंत्र्यांच्या बॅनरमुळे नेते हैराण। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला, पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट। उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरवरती शिंदेंचा अजून प्रतिसाद नाही। शिंदेंचा सरकारमधील निर्णय अजूनही गुलदस्त्यात। सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात। एकनाथ शिंदे 2 दिवस गावी मुक्काम करणार। एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावरती गावाला गेले। संजय राऊत यांचा टोला, शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय, त्यामुळे ते काय करतील सांगता येत नाही। राऊतांची टीका, एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगलं नाही। संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंना टोला। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे निकालानंतरच दिसलंय। संजय राऊत यांच्या टीकेवर शिरसाट यांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रामधल्या तब्बल 22 उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचं पराभूत आमदारांकडून संशय व्यक्त। निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर, पैशानं निवडणूक यंत्रणाच हातात घेतलीय, शरद पवार यांचा आरोप। राज्यातल्या निवडणुकांसंदर्भात जगभरामध्ये संशय, संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंतच्या 76 लाख मतांचा हिशेब नाही। ही मतं महायुतीच्या विजयाची शिल्पकार, संजय राऊतांचा आरोप। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सखोल चौकशी करण्याची मुक्ताईनगरच्या महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांची मागणी। त्यासोबतच सरकार बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला घाबरतं का, असाही खडसेंचा सवाल। ईव्हीएम मध्ये घोटाळा निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं वक्तव्य। ईव्हीएम यंत्रणा मॅनेज होऊच शकत नाही, पाचपुतेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या विजयावरती शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांना संशय, मोटेंकडून ईव्हीएम पडताळणीची मागणी। विधानसभेला विरोधात निकाल लागल्यानं विरोधकांकडून ईव्हीएम वरती आक्षेप, भरत गोगावलेंची टीका। लोकसभेच्या वेळी 46 आमदार निवडून आले, माफ करा, लोकसभेच्या वेळी त्यांचे खासदार निवडून आले त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, गोगावलेंचा सवाल। विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं, विरोधकांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं, अशी सूरज चव्हाण यांच्याकडून एक्सवरती पोस्ट करून टोला। पारनेरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज। हा विजय लोकशाहीचा नाही तर ईव्हीएमचा, राणी लंके यांची टीका। सोलापूरमधल्या मरकडवाडीचं ईव्हीएमला अनोखं आव्हान। 3 डिसेंबरला मतपत्रिकेवरती चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावाचा ठराव। उत्तम जानकर गटाचा स्वखर्चानं मतपत्रिकेवरती मतदान घेण्याचा निर्णय। सिल्लोड न्यायालयामध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल। शपथपत्रामध्ये दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा महेश शंकर पेल्ली, डॉक्टर हरिदास यांचा आरोप। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची उद्या मुंबईमध्ये बैठक। बैठकीमध्ये गटनेता, विधिमंडळ पक्ष नेता, त्यासोबतच मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। बाबा आढाव यांच्या उपोषणाला शरद पवार यांची भेट। गेल्या 3 दिवसांपासून आढाव यांचं ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुण्यात उपोषण सुरू आहे। शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेही घेणार बाबा आढाव यांची भेट। आढाव यांची दुपारी पुण्यातील उपोषणस्थळी उद्धव ठाकरे भेट घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।